मित्रांनो, वेलकम बॅक टू कझाकस्तान. इथे एकीकडे हा भव्य आणि ओशाड शारेन कॅनन आहे, तर दुसरीकडे बर्फाने झाकलेला शिंपुलक. बर्फ बघून प्रत्येकाच्या मनातला लहान मुलगा बाहेर येतो हे ऐकलं होतं, पण आज ते प्रत्यक्षात पाहिलंसुद्धा. या दोघांमध्ये एकदम भारी कॉम्पिटिशन लागली होती. पण आपला गावठी बाणा ऐकतोय कोणाला? कॉम्पिटिशन है देखो. होम मिनिस्टर. 32,000 मीटरच्या अल्टिट्यूडवर पण माझे हार्टबीट एकदम स्टेबल होते. पण बहिणीला आणि बायकोला सोबत बघून एवढ्या थंडीतही माणसाला घाम कसा फुटू शकतो हे मला आज खऱ्या अर्थाने जाणवलं. सो वेल फायनली वी आर बॅक अगेन. आणि काल जरा ब्रेक घेऊन आज निघालो आम्ही शिंबुलकला जायला. आणि दिस इज अवर गँगस्टर 1, गँगस्टर 2 अँड दिस इज नारी शक्ती. लास्ट टाइम तर आम्ही फुल आखडून गेलेलो, एवढी बेकार थंडी होती. ऑलमोस्ट -16 -18 होता. आज जरा 9 ते 10 डिग्रीमध्ये आहे. सो मजा येईल आज जरा एक्सप्लोअर करायला. तुम्हाला माहिती आहे का, कझाकस्तानमध्ये इंडियन गाणे खूप फेमस आहे. स्पेशली जिमी जिमी आजा आजा. इथला ड्रायव्हर पण आम्हाला तेच दाखवत होता, पण मी त्याला थोडा मराठी तडका लावला आणि त्याच्यावर तो पण नाचू लागला. अशा प्रकारे आम्ही सकाळी खड्डे फ्री रोडवरून ट्रॅव्हलिंग करून पोहोचलो शिंबुलकच्या बेस कॅम्पला. This is how we have to board in the running train. But we already have that experience of catching train in Mumbai. Let's go. दादर फास्ट, ताने फास्ट. कोहरा ही कोहरा छा गया है दोस्तों. किधर जा रहे हैं भाई अपन? थाने. बादल के ऊपर शिंबुलक. चष्मा लावणार आहे. एक्स्ट्रीम लेवल क्लाउड झाले तिथे. म्हणजे लिटरली फक्त एक समोरची कार दिसते, बाकी फुल ब्लँक. ना आगे का दिख रहा है ना पीछे का दिख रहा है. म्हणून आम्ही मँगो, काय होत आहे, मँगो कॅन्डी, मँगो स्लाइस, ड्राइड मँगो, डिहायड्रेटेड. साला कैसा टर्म होता है. किती मस्त झाडातून चाललंय ना सगळं. काशी काच क्लिअर असते बे, मस्त दिसलं असतं. किती ती मेहनत बघा. So finally we have reached the top and इथं थोडाफार पाणीवाला बर्फ आहे, गोळा खाणारा बर्फ आहे. आइस इज मेल्टिंग बिकॉज आता सीझन चालला गेलाय, सो तर भरपूर ऊन आहे. घरचे कुठे गेले तिकडे. कसं वाटतंय? हाऊस द जोश? हाय ऑन हाय अल्टिट्यूड. लास्ट टाइम आम्ही इकडे आलोच नव्हतो बिकॉज वाय? हाय थंडी.
हा ना, खतरनाक. हाय ग, धाकधूक हो रहा है, धाकधूक इतना सा चल के. ए कावटी, लहानपणी बचपन का याद ताजा हो गया क्या तेरा? शेण सावरायचं. काय झालं येतं ते स्नो टावर झालं, तो टावर. टावर झालं ना. स्नो टावर. वा वा, शाबास. आणि ते कुठं तरी काहीतरी बनवलंय, ते काहीतरी विचित्र. कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन है देखो. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर कोणाचं लवकर होतं? काय बनवते तू? शेप तरी दे त्याला. शाबास शाबास, जमतय जमतय जमतय. एक थर घ्या आणि वरती ठेव आता. अरे अरे, ये किसी के साथ बहुत बड़ा स्कैम हो गया. आम्ही बघितलं ना, आम्हाला रिप्ले पाहिजे. फक्त माझ्यावर उडू नका, माझ्याकडे कॅमेरा आहे. फोड फोड, हातातच फोड. अरे असं फोडायचं होतं, ताली मारून. हा, बहुत बर्फ. आयला इथून पण वरती जाते काय? थोड नाही. वा 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 वा, शाबाश. इथं कसं नेटवर्क आहे? सगळेच पसरले. पप्पाची इच्छा होती की शिंबुलकच्या पीकवर जाऊन थोडा कला प्रदर्शन करायचं, सो ही छोटीशी क्लिप त्यांच्यासाठी.
दिवसा आम्ही शिंबूलक एक्सप्लोअर केलं आणि संध्याकाळी आम्ही आलो कोकतोबेला. हे सिटीच्या एकदम जवळ आहे, इतक्या जवळ की इथून पूर्ण सिटी दिसते. थंडीमधल्या सनसेटची मजाच वेगळी असते, एकदम सुंदर दिसतो तो. हाऊस द जोश. आवाज निकल रहा है कि नहीं निकल रहा है? Where is the temple? Minamma. There is the tower. Oh, that side. असंच घेऊन जायचं असतं. शिंबूलकला आम्ही दिवसभर एक्सप्लोअर केलं, त्यामुळे कोकतोबेचं छोटीशी ट्रेल पण आम्हाला थकवा देऊन गेली. मग काय, बॉडीला जंक फूडची क्रेविंग झाली आणि मनाची इच्छा पूर्ण केली. ती इच्छा पूर्ण करता करता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. संध्याकाळ होताच इथले नजारेच बदलले.